खासगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गर्दीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एका चौथ्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेलले होते. महालाच्या भिंतीकडा धरून अंथरलेल्या बिछायातीवर मानकोजी, तानाजी, गोमाजीबाबा, नेताजीराव, बाळकृष्णपंत, प्रभाकर भट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती. महालाच्या मध्यभागी जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दर्भासनावर सासवडचे ज्योतिषी हरभट बसले होते. त्यांच्यासमोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या पंचांगावर त्यांची एकटक नजर खिळली होती. कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या 1-2 वार हरभटांनी उभ्या केल्या. हाताच्या बोटांनी पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या उपरण्याच्या नीट असलेल्या जरीकाठाचा जापता पुन्हा एकदा ठीक बसवला. भुवया उंचावून त्यांनी आपल्या लांबसडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले. काजळीच्या बुदलीत ते बुडवून कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडलीपट मांडला. ग्रहांनी आपापली घरे घेतली. बोला शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊ दे. जिजाबाईची उत्सुक नजर हरभटाने आखलेल्या कुंडलीपटावर जखडली. जी जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा. हरभटांनी कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसविले. बाळराजाच्या पायानं वैशाखाचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडेकोटावर राहील. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय तांडव मांडेल. तसाच भोळा बाबडा, तापट आणि सरळ स्वभाव असेल. रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही. आणि हरभट क्षणभर घोटाळले. उगाच त्यांनी ठीक असलेले उपरणे पुन्हा ठीक केले. आणि काय बोला शास्त्री. जिजाबाईंना त्यांच्या आणि मधल्या संकोच जाणवला. क्षमा असावी. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र अपतंगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. हरभटांच्या बोलाने राजांसह सारे गंभीर झाले. असं ते काय, आम्ही सुद्धा फसलोच की. म्हणून हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा ताण कमी केला. धीरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैलीबंद केली. कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर बेलभंडारा वाहण्याची सूचना प्रभाकर भट राजोपाध्यांना दिली. जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली. राजे आपल्या महालात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली. सासवडच्या पांढरीतून सोपानदेवाच्या समाधीवरचे सांज आरतीच्या देवझंजाचे आणि घंटानादाचे निसटते सूर राजांच्या कानावर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तबकात ठेवलेल्या दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली. त्या रंगसतेज शिवलिंगाजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदल त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर पवित्र शांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषबुवांचे बोल धावणे घेत होते. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र अपतंगणांकडून फसला ना तसा योग या कुंडलीत दिसतो. एक क्षणभर राजांची तंद्री लागली. रुद्राचे सारे गुण घेऊन आलात तशीच कोणतंही विष पचवण्याची ताकदही घेऊन आला असाल. जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते. बालेकिल्ल्याच्या 24 बुरुजांवर केलेल्या दिवल्यांच्या रोषणाईने आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होते. पुतळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासींनी साईबाईंना दिली. त्यांची शिनलेली नजर मधून दरवाजाकडे वळत होती. त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती.
साईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबुळ थांबली. हे बाळंतपण साईबाईंना मानवलं नाही. मंचकावरून उठताना डोळ्यांसमोर अंधारल्यागत वाटत होतं. चालताना पायांच्या पोटऱ्यात गोळे उठत होते. बारशाच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणून निकराने सहन केले होते. कुणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाज्यातून आत आल्या. त्यांच्याबरोबर सखू, रानू, अंबा ह्या सईबाईच्या एकमेकींच्या पाठीवरच्या 3 मुली होत्या. त्यातील थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या. थोरल्याबाई आता कसं आहे तब्येतीचं? पुतळाबाईंनी मंचकाजवळ येत साईबाईंना प्रेमाने विचारले. बाई, इथं पडून वरच्या तख्त पोशीकडं बघायचा कंटाळा आला. 4 कदम चालावं म्हटलं तर पाय थारा देत नाहीत. सईबाईच्या पापण्यांभोवतीची काळी वर्तुळं बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना. म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी साईबाईंच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिराखादानातल्या ज्योती स्थिरावल्या. "आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ?" साईबाईच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले. "हां, घ्या की," म्हणत सईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीने पुढं होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईच्या हातात हळुवारपणे दिले. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेटते केले. बाळराजांना घेऊन सखूबाई मंचकालगतच्या बिछायातीवर बसल्या. रानूने आणि अंबाने डोळे मोठे करीत बाळराजांच्या गालावर हात फिरविला. त्या तिघी बहिणी आपल्या भाऊराजाकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिरखादाण्यातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौघीकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या. प्रतापगडावयनं मोरूपंत आल्यात धनी, हुकूम व्हईल तर रुजू व्हावं म्हणत्यात. मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदर महलाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजांना खबर दिली. येऊ द्या पंतांना. राजांनी नेताजींना संमती दिली. मोरोपंत सदर महलात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या मोन्यासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता. "बोला पंत, प्रतापगडाच्या तटबांधणीचं काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत." "होय महाराज, जवळजवळ सारं काम पुरं होत आलं. राहिलं ते जमादारखान्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच. पण ते एवढा हिसाब धरावं असं नाही. आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानावर घालण्यासाठी." "कौन खबर? बोला पंत." राजांच्या भुवया चढल्या. "महाराज, गडाच्या तटबंदीतला मोठा शुभशकुन झाला. बांधकामात कारागिरांना एक स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं." मोरोपंताची मुद्रा ते सांगताना उजळून गेली. "जगदंब पंत, मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजांचे नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं. बघू प्रतापगड आम्हाला श्रीच्या कार्यात कोणता शुभशकुन करतो ते. तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडं निघू त्या शंभूच्या दर्शनासाठी." गडाच्या दरडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात रंग बदललेले शेंदरी सरडे शिळ भरू लागले. त्यांना मृगाच्या पावसाचा सपळ लागला. मावळ्याच्या भूतखाचरातील तरवे रानशेणी चगळ्यांनी आणि घाणेरीच्या काटक्यांनी जाळून कुणब्यांनी बियाण्यासाठी भाजक्या भुईची कूस तयार केली. राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. "आम्ही येत आहोत" अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठविली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजावरून फिरत होता.
आज आम्ही गड उतरणार. विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला. हे असंच रानावाऱ्यासारखं चपळ न देता येणं आणि निघून जाणं. कुणबिनेने मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला.